गेल्या 2-3 दिवस पडणाऱ्या पावसामुळे मात्र मुंबईच्या तलावांच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली आहे। हीच काय ती समाधानाची बाब। तर मुंबईच्या 7 तलावांमधील पाणीसाठा हा 8.12% आलाय आणि पवईच्या विहार तलावामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 57% पाणीसाठा आहे। तर अप्पर वैतरणा इथं मात्र 0 उपयुक्त साठा आणि त्यामुळे पाणी टंचाईची चिंता अजूनही मिटलेली नाहीये। तर मुंबईकरांवर पाणी कपातीची तलवार, पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे। पवईचा तलाव जरी भरला असला तरी इतर जे जलस्रोत आहेत, इतर जे जलसाठे आहेत त्याच्यात मात्र समाधानकारक पाणी साठा अजूनही झाला नाहीये। तर मुसळधार पावसामुळे तलावांच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली आहे। पाहूया पुढची बातमी। सांगली मिरजमध्ये पावसानं हजेरी लावली आणि गेल्या 2 दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस पडतोय। सांगली आणि मिरज शहरासह आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि हवेत गारवा निर्माण झालाय। परंतु 2 दिवसांपासून पडत असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा मिळालाय। तर सांगली तालुक्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। सांगली मिरजमध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी यामुळे काहीसे सुखावून गेले, उकड्यापासून दिलासा मिळाला। सांगली मिरजमध्ये पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली। तर वर्धामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। तर आष्टी तालुक्यामध्ये ममदापूर इथं सुद्धा गोठ्यात पुराचं पाणी शिरलं। 11 म्हशी या पाण्यामुळे दगावलेल्या आहेत। तर नरसिंगपूर इथं सुद्धा 12 शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। नरसिंगपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे या शाळेला सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। हिंगणघाटमध्ये सुद्धा यशोदा नदीला पूर आलाय। तसंच आलमडोह अलीपूर या मार्ग यामुळे बंद झालाय। तसंच आर्वीतून प्रत्येक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हवामान खात्यानं पुढे आणखी काही काळ पावसाचा इशारा, जोरदार पावसाचा इशारा इथे दिलाय। तर थंड हवेचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मान्सूननं चांगलाच जोर धरलेला आहे। मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः हिरवागार झालाय। पावसात महाबळेश्वरचा नजारा जो असतो तो अक्षरशः बघण्यासारखा असतो आणि डोंगर दऱ्यांमध्ये दाट धुक्याची चादर इथे पसरलेली पाहायला मिळते। विविध पर्यटन स्थळं आणि तलाव तसंच घाट परिसरामध्ये निसर्गाचं मोहक दृश्य इथे पाहायला मिळतंय। सतत सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। पर्यटक मोठ्या संख्येनं आता महाबळेश्वरमध्ये आवर्जून पाऊल ठेवतात। तसंच हवामान विभागानं घाट भागामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार म्हणजे अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावाच, मात्र त्याचबरोबर आवश्यक ती सगळी खबरदारी, काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा प्रशासनाने केलं आहे। तर मागील काही दिवसांपासून लपंडाव खेळल्यानंतर तळ कोकणामध्ये समाधानकारकरित्या पाऊस पडतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा भात लावणीच्या कामांना आता वेग आलेला आहे। पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे कोकणातील काही भागांमध्ये भात लावणीची कामं जी आहेत ती रेंगाळली होती, मात्र आता चांगला पाऊस झालेला आहे। मुसळधार पाऊस कोकणात सुद्धा पडतो आणि त्याच्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे शेतीच्या कामांना, विशेषतः भात लावणीच्या कामांना आता वेग आलेला आहे। अनेक भागांमध्ये लावणी पूर्णत्वाकडे आलेली आहे, पूर्ण झालेली आहेत भात लावणीची कामं। तर पावसाचा जोर शेतीसाठी अनुकूल असल्यानं यंदा भाताचं पीक उत्तम येईल असा अंदाज सुद्धा शेतकऱ्यांचा आहे। महिन्याच्या सुरुवातीला लपंडाव खेळणारा पाऊस त्यानंतर 15 दिवसानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सक्रिय झाला
आणि बळीराजा जो आहे तो या पावसामुळे सुकावलेला आहे. आता आपण दृश्यांमध्ये पाहू शकता की दमदार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्यामुळे शेतीच्या कामांना जी आहे ती लगबग जी आहे ती वाढलेली या दृश्यांमधून आपण पाहू शकता. या संपूर्ण शेतीच्या पठारावर आपण पाहू शकता की ठिकठिकाणी शेतीचे काम जे आहेत त्यांना वेग आलेला या दृश्यांमध्ये दिसतोय. रोपं काढणी आणि त्याचबरोबर रोपं लावणी या कामाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बऱ्यापैकी जी आहे ती भात लावणी जी आहे ती जवळजवळ पूर्ण होताना दिसते आहे. सगळीकडेच अशा पद्धतीचं चित्र आहे. आता या घडीला जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी दमदार पाऊस जो आहे तो 2 दिवसामध्ये झाला. जवळजवळ सरासरी 154 मिलीमीटर पाऊस जो आहे तो 2 दिवसामध्ये झाला. त्याआधी सुद्धा 2 दिवसाचा गॅप पूर्वी सुद्धा दमदार पाऊस लागला होता. त्यामुळे अर्थातच हा शेतीपूरक पाऊस असल्यामुळे शेतामध्ये जे आहे ते बऱ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते कामाला जुंपलेले सर्वत्र पाहायला दिसून येतात. आता हा पाऊस नेमका कशा पद्धतीचा आहे आणि शेतीपूरक आहे का हे आपण काही शेतकऱ्यांकडून जाणून घ्या. कारण की मला सांगा, हा जो पाऊस लागला सुरुवातीला पाऊस थांबला होता, सुरुवातीला थांबला होता पण लेट म्हणजे लागला. आम्ही पेरा केला टायमिंगला आमच्या, पण आम्ही नंतर घाबरलो. म्हणजे आता पाऊस नाही, 10-15 दिवस काय करणार. पण त्याच्यात दया येईल बळीराजा आणि आमचं चालू झालं. आता तुम्हाला काय वाटतं हा पाऊस कसा असेल? आता हा तो सध्या तर बरोबर, आता पुढे काय ते ईश्वराक माहिती. तरी पण यंदा शेती चांगली होईल या चांगली पावसामुळे? होईल चांगली. महेश सावंत, फुटाणे न्यूज, सिंधुदुर्ग.